श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व पंढरपूर मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते श्री अभिजित पाटील हे आपली राजकीय भूमिका बदलण्याच्या तयारीत आहेत। ते शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणार असून उद्याच भाजप प्रवेश करणार असल्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अनेक मातब्बर नेत्यांनी शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपशी हातमिळवणी केली होती। मात्र याच पडत्या काळात अभिजित पाटील यांनी शरद पवारांची खंबीरपणे साथ करत पंढरपूर तालुक्यात तुतारी फुंकण्याचं काम केलं होतं। मात्र गेल्या 2 दिवसांपूर्वी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर थकीत कर्जाचं कारण सांगत साखर गोडाऊन सील करत कारवाई करण्यात आली आहे। याच कारवाईच्या दबावापोटी अभिजित पाटील यांनी आपली राजकीय भूमिका बदलली का अशी शक्यता या निमित्तानं वर्तवली जाते। तसेच माढा मतदारसंघात भाजप विरोधी एक सक्षम चेहरा म्हणून अभिजित पाटील यांच्याकडे विधानसभेचा उमेदवार या दृष्टीने पाहिलं जात होतं। मात्र त्यांनी भूमिका बदलल्यास माढा मतदारसंघातील चित्र बऱ्यापैकी बदलणार असून भाजपला याचा फायदा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे उद्या अभिजित पाटील यांचा भाजप प्रवेश होतो का हेही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।